बाई माझ्या कर्मायात तर काहीच नाही. अरे देवा, भाकरी बनवायला तर काहीच नाही. आणि यो बाबा दारू ढोसून आला तर ह्याला जेवायला काय घालू? ए कस्तुरे, कस्तुरे, जेवायला वाढ मला. घरात काय बी शिल्लक नाही. तुझ्या दारू पाय तर सगळं संपलंय. तुला काय घालू पोटाला? ते मला काय बी माहित नाही. मला आता जेवाय पाहिजे म्हणजे पाहिजे. तू तर सगळ्या घराची वाट लावलीस. तुला काय घालू आता जेवायला? काय म्हणलीस? मी घराची वाट लावली? पहिला तू घरातनं बाहेर हो, घरातनं बाहेर हो, घरातनं बाहेर हो, घरातनं बाहेर. जाती बाबा, तुझा तर लय वैताग आला. माझ्या बाळानं मला आडात ढुकलून दिला असतं तर बरं झालं असतं. का ग कस्तुरे, कुठे चालल्यास? काय सांगू बाई तुला, माझ्या कर्माचं भोग भोगाय चालल्या. काय झालं एकदा सांग तरी. काय सांगू ताई तुम्हाला माझ्या नवऱ्याचा त्रास. नवरा माझा रोज दारू पिऊन येतोय, रोज मारतोय. काय सांगायचं? तुम्हीच काय ते मला उपाय सांगा आता. मी एक उपाय सांगते, तू करून बघ. मी माझ्या संसारासाठी आणि नवऱ्यासाठी काय बी करायला तयार आहे. आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीनिमित्त 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण होणार आहे. तू एकदा पारायण करून बघ. तू स्वामींना अशी प्रार्थना कर की माझ्या नवऱ्याची सर्व व्यसन सुटू दे. तुम्ही म्हणताय तर मी माझ्या संसारासाठी एकदा पारायण करून बघते. हे घे गुरुचरित्र, एकदा अनुभव घेऊन बघ. ताई, मी हे 100% करून बघते. स्वामी तुझा नक्की प्रश्न सोडवतील. निराकार